नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। कुठल्या काय होईना बहिणींना लाभ द्या, लाडकी बहीण योजनेवरून शरद पवार यांनी अजितदादा यांना टोला दिला आहे। काय आहे बातमी, पाहूया या बातमीपत्रात। सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना सरकार दरमहा 1500 रुपये देणार आहे। ही योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहावयास मिळत आहे। तलाठी कार्यालय, सेतू ते नागरी सुविधा केंद्रांमध्ये महिलांची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे। मात्र शरद पवार साहेब हे सातारा येथे असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की लाडक्या बहिणीकडे दुर्लक्ष करायचे आणि बाहेरच्या बहिणींना निधी द्यायचा, या मुख्यमंत्री अजित पवार यांच्या धोरणाचा आगामी निवडणुकीत फायदा होईल का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले आहेत की त्यांनी कुठल्या का होईना बहिणींना लाभ द्यावा असे म्हणत शरद पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे। शिवाय सध्या राज्यात लागू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबद्दल आपणास काय वाटते असा प्रश्न विचारला असता या राज्यात लागू करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेची काही शाश्वती नाही असे देखील पवार म्हणाले आहेत। राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनांची घोषणा करण्यात आली आहे। मात्र या योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही। अर्थसंकल्पानंतर सरकार अशा घोषणा करत असल्याने भविष्यात या योजनांची शाश्वती देता येत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली आहे। राज्य शासनामार्फत करण्यात येणारी विकास कामे व योजनांची अंमलबजावणी अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार केली जाते। सद्यस्थितीत शासनावर कर्जाचा डोंगर उभा आहे। आर्थिक अडचणी सरकारपुढे आहेत। अनेक योजना व विकास कामांसाठी निधी मिळत नाही। एवढेच नाही तर शासकीय वसतिगृहांची अनुदाने 2-2 वर्ष रखडली आहेत। एकीकडे सरकार अडचणीत असताना अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली जात आहे। अर्थसंकल्पात योजनांसाठी आर्थिक तरतूद नसल्याने या योजनांची कोणती शाश्वती नाही असे पवार म्हणाले आहे। अंदाजपत्रक जाहीर झाल्यानंतर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे। या दोन्ही योजना चांगल्या असून सरकार निधी देणार असेल तर महिलांना लाभ मिळावा म्हणून त्याचे अर्ज भरण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असेही पवार म्हणाले आहेत। ते पुढे असेही म्हणाले की देश चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न जनतेने हाणून पाडला। विधानसभा निवडणुकीत असाच निर्णय जनता घेईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यामुळे राज्यात लागू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही आगामी काळात खरोखर बहिणींचे कल्याण करणार की भावांच्या सत्तेत जाण्याचा मार्ग सुकर करणार हे आगामी काळात समोर येईलच। एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीमधील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या मोफत शिक्षण, आरोग्य आणि वीज या गोष्टींवर टीका करताना मुफ्त की रेवडी असे म्हणून टीका करतात, तर दुसरीकडे खुद्द भाजप शासित राज्यात जनतेला रोख स्वरूपात रक्कम देण्याचे निवडणूक काळात आश्वासन दिले जात आहे। त्यामुळे ही मुफ्त की रेवडी नाही का असा देखील प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत। या योजनांच्या बाबत राजकीय विश्लेषकांचे असे देखील मत आहे की सध्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 1-2 महिन्यांचा लाभ या योजनेतून महिलांना देण्यात येऊ शकतो। यानंतर सप्टेंबरमध्ये राज्यातील निवडणुकांची आचारसंहिता लागेल। ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि यानंतर कोण सत्तेवर येते या गोष्टीवर या योजनांचे पुढील भवितव्य अवलंबून असेल। शिवाय येत्या काळात विरोधी पक्षाकडून देखील यापेक्षा अधिकच्या रकमेच्या योजनांची घोषणापत्रातून समोर येऊ शकते। एकंदरीत राज्याचे राजकारण आता निवडणुकांच्या तोंडावर विविध योजनांच्या घोषणाबाजीने दुमदुमणार असून प्रत्यक्षात त्याच्या मतदानाच्या टक्केवारीवर काय फरक पडतो आणि मतदार कोणास संधी देईल हे आगामी काळात स्पष्ट होईलच। या सर्व मुद्द्यांबद्दल आपली प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।